हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञात आनंद गुरु तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो 5th चॅप्टर आहे द फाउंडेशन ऑफ दी स्वराज्य त्याचा सेकंड पार्ट जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याच्या फर्स्ट पार्ट जो आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही याचा जो पार्ट 1 आहे तो पाहू शकता. त्याआधी चॅप्टर सुरू करण्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. आणि चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, आपला 5th चॅप्टर आहे द फाउंडेशन ऑफ स्वराज्य म्हणजे स्वराज्याची स्थापना. यात आपण शहाजी महाराज, जिजाबाई आणि शिवाजीज कॅम्पेनियन्स अँड असोसिएट्स जे मावळे होते त्यांच्याबद्दल माहिती जी आहे ती बघितली होती. रॉयल सीलबद्दल आपण माहिती घेतली होती. ठीक आहे. सो आज आपला नेक्स्ट पॉईंट आहे टुवर्ड्स द एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्वराज्य म्हणजे स्वराज्य स्थापनेच्या हालचाली. The forts situated within the Jagir of Shivaji Maharaj were not under his control, but were under the control of Adil Shah. In those days, forts were of special significance. With a firm hold over a fort, it was possible to control the surrounding area. If one had forts, one ruled the land. Therefore, Shivaji Maharaj decided to acquire the forts that were within his own Jagir. Such an attempt to capture the forts amounted to challenging the Adil Shahi power. He captured the forts of Torna, Murumdev, Kondhana and Purandar and laid the foundation of Swarajya. He repaired the fort Murumdev and renamed it Rajgarh. Rajgarh was the first capital of the स्वराज्य. शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अंमलात नव्हते, तर ते कोणाच्या ताब्यात होते? आदिलशहाच्या ताब्यात होते. आणि त्या काळात किल्ल्यांचे विशेष असे महत्त्व होते. किल्ला ताब्यात असला म्हणजेच आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण आपल्याला ठेवता येत होतं. ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती होती. आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले. किल्ले ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते. आणि त्यांनी तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची जी मुहूर्तमेढ आहे ती रोवली. मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचं नाव राजगड असं ठेवण्यात आलं. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला इथे किल्ला राजगड जो आहे, पाली गेट, पाली दरवाजा जो आहे राजगड किल्ल्याचा तो आपल्याला इथे दाखवलेला आहे इमेजमध्ये. ठीक आहे. नंतर बघा काय सांगितलंय. देअर वर द मोरेज ऑफ जवळी, द घोरपडेज ऑफ मुधोल, द सावंत्स ऑफ सावंतवाडी अँड अदर सरदार्स इन द आदिलशाही. They were opposed to the cause of the founding of Swarajya. It was necessary to bring them and other like-minded Sardars under control for the purpose of founding the Swarajya. आदिलशहाचे जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत हे सगळे सरदार त्यावेळेस होते आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता. या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक होते. देन द कॅप्चर ऑफ जवळी. आता जावळीचा ताबा बघा. चंद्रराव मोरे ऑफ जवळी इन सातारा डिस्ट्रिक्ट वॉज अ पॉवरफुल सरदार इन आदिलशाही. ही अपोज द फाउंडिंग ऑफ द स्वराज्य. Shivaji Maharaj attacked Zavli and captured that region in 1656 CE. He established his post there. Then he also captured Raigad. He attained a huge amount of wealth from Zavli. After this victory, his activities in Konkan increased. He built the Pratapgarh fort in the Zavli valley. In this way, the conquest of Javli increased his strength in all respects. After this, Shivaji Maharaj captured Kalyan and Bhiwandi on the Konkan coast. There he came into contact with the Siddhi, Portuguese and British powers.
on the western coast. Shivaji Maharaj realized that in order to fight these powers, he was necessary to have a strong naval force. Therefore, he concentrated on building a सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर असा सरदार होता. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दर्शवला. तेव्हा इसवी सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला आणि तेथे आपले ठाणे वसवले. नंतर रायगडही त्यांनी जिंकून घेतला. जावळीची प्रचंड अशी संपत्ती त्यांच्या हाती लागली होती आणि या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली पण वाढल्या. त्यांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला. या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय. शिवाजी महाराजांनी यानंतर कोणता भाग कॅप्चर केला तर कल्याण अँड भिवंडी ही ठिकाणे त्यांनी जिंकून घेतली. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला आणि या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. देन डिफीट ऑफ अफजल खान. अफजल खानाचे पारिपत्य. ओके. Shivaji Maharaj had started capturing the forts in his Jagir and the surrounding area in the Adil Shahi territory. He had crushed the opposition of the Mores of Jauli. The work of founding the Swarajya had gathered momentum on the Konkan coast. All these matters were a challenge to the Adil Shahi. At that time, the Badi Sahiba was looking after the administration of the Adil Shahi. She sent Afzal Khan, a powerful and experienced Adil Shahi general, to curb Shivaji Maharaj. शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील आणि आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली. जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढलेला होता आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील स्वराज्य स्थापनेच्या कार्यास सुद्धा गती मिळाली. या सर्व गोष्टी आदिलशाहीच कशा होत्या, आव्हानात्मक होत्या आणि यावेळी आदिलशाहीचा कारभार हा बडी साहेबीन पाहत होत्या. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे असे तिला वाटत होते. म्हणून तिने आदिलशाहीतील अफजल खान हा बलाढ्य आणि अनुभवी असा सरदार शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. Afzal Khan came from Bijapur to Vai. He knew the Vai region well. A meeting of Shivaji Maharaj and Afzal Khan took place on 10th November 1659 at the foot of Pratapgarh near Vai. At the meeting, Afzal Khan attempted treachery in ritualization. Shivaji Maharaj killed Afzal Khan. He routed the Adil Shahi army. Shivaji Maharaj paid compensation to the soldiers who were wounded in the battle. He rewarded those who had fought well. Those soldiers and officers of Afzal Khan's army who fell into the hands of the Shivaji Maharaj's army were given a good treatment. अफजल खान विजापूरवरून वाई येथे आला. त्याला वाई प्रांताची चांगलीच माहिती होती. वाई जवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची 10 नोव्हेंबर 1659 मध्ये भेट झाली. या भेटीत अफजल खानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराजांनी त्याला ठार मारले आणि आदिलशाही सैन्याचे परिपत्य केले. अफजल खानच्या वधानंतर महाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली. ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली त्यांना बक्षिसे दिली. अफजल खानच्या सैन्यातील जे सैनिक आणि अधिकारी त्यांच्या सैन्यात लागले होते त्यांच्या हाती लागले त्यांना त्यांनी चांगली वागणूक दिली. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे द एक्सपेडिशन ऑफ सिद्धी जोहरची स्वारी. After the annihilation of Afzal Khan,
Shivaji Maharaj captured the Adilshahi forts of Panhala, Vasantgarh and Kelna. He renamed Kelna as Vishalgarh. आता अफजल खानाच्या परिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा आणि खेळणा हे जे किल्ले आहेत ते जिंकून घेतले. खेळणा या किल्ल्यास त्यांनी विशालगड हे नाव दिलं. शिवाजी महाराज हॅज पोज्ड अ बिग चॅलेंज बिफोर द आदिलशाही. देअरफॉर द आदिलशाह सेंट सिद्धी जोहर, द सरदार ऑफ द Kurnool region, against Shivaji Maharaj in 1660 CE. The Adil Shahi gave Siddhi the title Salabat Khan, Rustam e Jaman. Okay. Baji Ghorpade and Afzal Khan's son Fazal Khan were also there to help. Shivaji Maharaj took shelter in the Panhala fort. Siddhi's soldier led siege to the fort for about 5 months. Shivaji Maharaj found himself trapped inside the fort. Netaji Palkar tried to raise the siege by attacking Siddhi's army from outside, but he could not succeed in it as his forces were meagre. Siddhi showed no signs of relenting, so Shivaji Maharaj opened talks with him. This led to slackness in the siege round Panhalgarh. Shivaji Maharaj took advantage of the situation. सिद्धी जोहरची स्वारी ज्यावेळेस झाली त्यावेळेस अफजल खानाच्या परिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाही, वसंतगड, पन्हाळा, खेळणा हे किल्ले जिंकून घेतले. पन्हाळा किल्ल्यास त्यांनी विशालगड हे नाव दिलं. त्याच्यानंतर महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने 1660 मध्ये सिद्धी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. त्याला सलाबत खान असा किताब दिला. सिद्धी जोहरच्या मदतीस रुस्तम ही जमान, बाजी घोरपडे आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान हेही होते. या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला. सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैनिकांचा पन्हाळ्यास वेढा होता आणि वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते. नेतोजी पाळकरने बाहेरून सिद्धीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सिद्धी वेढा उठेल अशी चिन्हे सुद्धा दिसत नव्हती, म्हणून महाराजांनी सिद्धीशी बोलणी जी आहे ती सुरू केली. त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडास दिलेले वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली आणि या शिथिलतेचा फायदा महाराजांनी घेतला. ठीक आहे. शिवाजी महाराज टूक ॲडव्हान्टेज ऑफ दी सिच्युएशन. ओके. देन on this occasion, Shiva Kashid, a brave youth, came forward. He resembled Shivaji Maharaj in looks. He dressed up like Shivaji Maharaj and sat in a palanquin. The palanquin left by the Rajdindi gate. It was captured by the Siddhi's army. It was a difficult situation. Shiva Kashid sacrificed himself on the occasion for Swarajya. In the meanwhile, Shivaji Maharaj left the fort using another difficult route. He was accompanied by Baji Prabhu Deshpande, Bandal Deshmukh and some chosen soldier. The Siddhi came to know that Shivaji Maharaj has escaped the siege around Panhalgarh and proceeded to Vishalgarh. His army pursued Shivaji Maharaj. Shivaji Maharaj entrusted the responsibilities of stopping Siddhi's army at the foot of Vishalgarh to Baji Prabhu Deshpande. Baji Prabhu Deshpande checked Siddhi's army at the Ghod Pass at the Ghod Pass near Gijapur. He fought his greatest valor. Then Baji Prabhu died a hero's death in this
battle because Baji Prabhu's army could proceed to Vishalgarh. While going to Vishalgarh, Maharaj also crushed the opposition of the Adil Shahi, Sardar Darvi of Palwan and Surve of Srirangpur. Maharaj reached Vishalgarh safely. महाराज या प्रसंगी गडावरील शिवा काशीत या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला. तो दिसायला शिवाजी महाराजांसारखाच होता आणि शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडली. सिद्धीच्या सैन्याने ती पालखी पकडली. प्रसंग बाका होता. शिवा काशीने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान केले. दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. त्यांच्या सोबती बाजीप्रभू देशपांडे आणि बांधल देशमुख यांच्यासारखे निवडक सैन्य सुद्धा होते. शिवाजी महाराज सो महाराज रिच विशालगड सेफली. ते महाराज विशालगडला सेफली पोहोचले. ठीक आहे. नंतर बघा त्यांनी आणखीन याच्यात काय सांगितलंय. मिडल पार्ट जो आहे तो राहिला आपला. शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशालगडाकडे निघाले आणि ही बातमी सिद्धीस समजली. त्याच्या सैन्यांनी त्याचा पाठलाग केला. शिवरायांनी सिद्धीच्या सैन्यास गडाच्या पायथ्याजवळ थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे जे होते त्यांच्याकडे सोपवली आणि बाजीप्रभूने गजापूरजवळील घोडखिंडीत त्या सैन्यास अडवले. बाजीप्रभूने पराक्रमाची शर्थ केली, परंतु त्या संघर्षात त्याला वीरमरण आले. त्याच्या सैन्यात सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरल्यामुळे महाराजांना विशालगड कूच करणे म्हणजे विशालगडाकडे पोहोचणे शक्य झाले. विशालगडाकडे जाताना त्यांची पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचा विरोधही मोडून काढला. त्यानंतर शिवाजी महाराज विशालगडावर सुखरूप पोहोचले. ही रिच safely at Vishalgarh. Then while Shivaji Maharaj was trapped at Panhalgarh, Aurangzeb, who had ascended the throne of Delhi, had sent Shaista Khan, a Mughal Sardar, to the Deccan. He had invaded the Pune province. The conflict with Adil Shahi continued even as the Mughal army invaded the Swarajya. Maharaj realized that it would not be prudent to fight two enemies at one and the same time. Therefore, after reaching Vishalgarh safely, he entered into the treaty with the Adil Shah. As per the treaty, he returned the fort of Panhala to the Adil Shah. म्हणजेच महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते. त्याचवेळी दिल्लीचा तख्तवार आलेल्या औरंगजेब बादशाने मुघल सरदार शाहिस्ता खान याला दक्षिणेस पाठवले. त्याने पुणे प्रांतावर स्वारी केली होती. त्यावेळेस शिवाजी महाराजांचा आदिलशाही संघर्ष चालू झाला होता. अशा परिस्थितीत दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी खेळणं किंवा लढणं ही गोष्ट बरोबर होणार नाही हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे विशालगडावर सुखरूप पोहोचल्यानंतर त्यांनी आदिलशहाबरोबर तह केला. या तहानुसार त्यांना पन्हाळा किल्ला परत करावा लागला आणि येथे शिवाजी महाराजांच्या राज्यस्थापनेचा एक टप्पा पूर्ण झाला. सो फ्रेंड्स, आपला हा जो चॅप्टर आहे इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.